फ्रेंड, मी सोनस रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवते गव्हाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत अशी शंकरपाळी। बरोबर ऐकलत फ्रेंड्स, आपण गव्हाच्या पिठापासून शंकरपाळी बनवणार आहोत, मैद्यापासून नाही। मैदा हा अनहेल्दी असतो, तुम्हाला माहितीच आहे। तर ह्या दिवाळीला आपण काहीतरी हेल्दी बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाच्या पिठापासून सुद्धा किती खुसखुशीत आणि एकदम छान पापुद्र्याची शंकरपाळी बनवू शकता। तुम्ही लेयर बघू शकता, एक अर्धा शंकरपाळा तोडलेला मी इथे दाखवलेला आहे आणि खूप खायला चवीलाही अप्रतिम अशी लागतात, मैद्यापेक्षाही छान लागतात। नक्की करून बघा ह्या दिवाळीला हेल्दी काहीतरी। तर फ्रेंड्स चला, अशी शंकरपाळी करण्यासाठी इथे आपण एक मोठा बाउल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एक वाटी घेतलेलं आहे दूध, एक वाटी घेतलेलं आहे तूप आणि एक वाटी घेतलेली आहे साखर। तर तुम्हाला हे तीन वस्तू समप्रमाणात घ्यायच्या आहे आणि 2 चमचे मी इथे फ्रेश दही घेतलेला आहे। आता प्रथम आपण एक कढाई घेऊयात, यामध्ये आपल्याला दूध, यानंतर साखर आणि तूप एकत्र करून घ्यायचं आहे। या 3 वस्तू आपल्याला लक्षात घ्या, तुम्ही 3 वस्तू सारख्या प्रमाणात घ्यायच्या आहे। 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध, ह्या 3 वस्तू आपल्याला समप्रमाणात घ्यायच्या आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे। गॅस पेटवल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तूपही वितळायला लागले आणि आपली साखरही छान वितळते आहे। तर याला सतत ढवळत राहायचं, ढवळल्याने साखर खाली डागत नाही। तर अधूनमधून याला ढवळायचं आहे। हे बघा, अतिशय 2 मिनिटाची प्रोसेस आहे ही। आपलं तूपही छान वितळलं आणि साखरही पगळली। पगळल्यानंतर तुम्हाला याचा फेस होताना दिसेल आणि हे छान फसफसून येईल। तर फसफसून आलं की लगेच गॅस बंद करायचा। हे बघा, आपला फेस तयार झालाय। आता गॅस बंद करायचा आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थंड होऊ द्यायचंय। खूप गरम आहे हे बघा, हलकं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण पीठ ऍड करून घेऊया। तर इथे मी 1 वाटी पीठ टाकते आहे सुरुवातीला, ही गेली आपली 2री वाटी पीठ। आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊया, एकंदरीत आपल्याला पिठाचा अंदाज येईल। जर पीठ सैल वाटत असेल तर अजून पीठ ऍड करा। तर हे बघा, 3 वाटी आपण प्रमाण घेतलेलं होतं 1-1 वाटीचं, त्याच वाटीने मी ते पीठ मोजून घेतलेलं आहे। 2 वाटी पीठ आपण ऍड केलेलं आहे। आता हे अजूनही थोडं पातळ आहे, यामध्ये अजून एक वाटी पीठ मी इथे ऍड केलेलं आहे। आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊयात। हे बघा, थोडं थोडं हे गरमही आहे, हलकं गरम आहे, हाताने आपण मिक्स करू शकतो। हे बघा, अशा पद्धतीने। आता यामध्ये आपण थोडंसं दही टाकून घेणार आहोत। दह्याने हे छान फुलतात, खुसखुशीतही होतात आणि बालुशाही सारखी थोडीफार टेस्ट येते याची। त्यामुळे 2 चमचे दही मी इथे ऍड केलंय, ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल। तर 2 चमचे दही टाकल्यानंतर आता यामध्ये आपण 1-2 चमचे गव्हाचं पीठ टाकूया, कारण गव्हाचं पीठ एकदम परफेक्ट झालेलं होतं। तर दह्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी मी इथे 2 चमचे अजून गव्हाचं पीठ ऍड केलंय। 3 वाटी आणि 2 चमचे वर टाकले। आता याला छान आपल्याला मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि शंकरपाळ्याचं पीठ हे सैल मळायचं नसतं, थोडं टाईटच मळायचं असतं, म्हणजे शंकरपाळी छान आपली खमंग खुसखुशीत होतात। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही, व्यवस्थित मळलं जातं। तुम्ही बघू शकता इथे आपला गोळा मळून रेडी झालेला आहे आणि हे बघा, बोट दाबल्यानंतर थोडं प्रेस केलं की बोट आतमध्ये पर्यंत जाते आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे। आता याला मी थोड्या वेळ झाकून ठेवलं होतं, 10-15 मिनिटं। आता 10-15 मिनिटांनंतर हे थोडं कडक झालंय। मी पाण्याचा हात लावून याला थोडं मळून घेतलं, थोडं माऊ करून घेतलं, म्हणजे जेणेकरून मला ते लाटता येईल। तर याचा एक उंडा करून घेतलेला आहे इथे मी, थोडा व्हिडिओ स्किप झाला इथे माझा। तर हे बघा, मला उंडा व्यवस्थित लाटता येतोय, इतपत आपल्याला ते पातळ करून घ्यायचंय थोडंसं। हे बघा, अशा पद्धतीने याला छान लाटून घ्यायचं आहे, जरा जाडसरच लाटायचं आहे। आणि जर तुमची जो उंडा लाटताना कढईने जर काही चिरा वगैरे पडत असतील तर टेन्शन घ्यायची
काही गरज नाही आहे आपल्याला त्या चिरा किंवा कडा आपल्याला कापूनच टाकाव्या लागतात. आणि याचं शंकरपाळ्याचं पीठ हे अतिशय टाईट असल्यामुळे त्याला चिरा पडतातच. तर हे बघा अशा पद्धतीने साईड एजेस कट करायच्या आणि तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याला कट करू शकता. तर मी इथे थोडं मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करते, एकदम हलवायासारखं बनवते. तर हे बघा अशा पद्धतीने आपली शंकरपाळी बनवून रेडी आहे. आणि थिकनेस बघू शकता तुम्ही, मी एवढी थिकनेस ठेवली आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व शंकरपाळी लाटून कापून घ्यायची आहे. हे बघा सगळी शंकरपाळी आपली कापून झालेली आहे. आता आपण गॅसवर तेल ठेवूयात आणि तेल गरम करूया. प्रथम एक शंकरपाळा टाकून बघायचा, जर तो वरती आला तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आणि ह्या तेलामध्ये हळुवारपणे आपल्याला सर्व शंकरपाळी म्हणजे जेवढी बसतील तेवढी शंकरपाळी सोडून घ्यायची आहे. आणि तेल आपल्याला एकदम गरम कडकडीत झालेलं नको आहे, मीडियम तापमानातलं हवं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला याला सिम गॅसवरच तळायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे सतत त्याला ढवळते आहे. तर आपल्याला शंकरपाळे सारखे खालीवर खालीवर ढवळायचे आहे, म्हणजे ते सर्व बाजूने एकसारखे शेकले जातात किंवा फ्राय होतात. आणि याला मंद गॅसवर तळल्यामुळे हे छान खुसखुशीत खरपूस होतात आणि खायलाही छान लागतात. जर तुम्ही फास्ट गॅसवर याला तळलं तर ते वरनं ब्राऊन होतील आणि आतमध्ये ओलसर म्हणजे लूज राहतील आणि कच्चे राहतील, खायला छान लागणार नाही किंवा मजा येणार नाही. तर तुम्ही बघू शकता इथे मी छान यांना ढवळते आहे, यांना सारखं ढवळत राहायचं आहे. आणि शंकरपाळे फ्राय करताना, तेलात फ्राय करताना जास्त वेळ लागतो, 5 ते 7 मिनटं लागतात एक बॅच फ्राय करताना. तर तुम्ही त्यासाठी एक मोठी कढाई घ्या आणि जास्तीचं तेल वापरा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त शंकरपाळे एका वेळेस तळता येतील. जर छोटी कढाई घेतली तर तुम्हाला खूप वेळ उभं राहावं लागेल किचन ओट्याजवळ. तर हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांचा कलरही चेंज झालेला आहे. हे बघा ही दुसरी स्टेज आहे, एकदम व्यवस्थित आपले शंकरपाळे फुलताय. तुम्ही बघू शकता थिकनेस आपल्या शंकरपाळ्यांची केवढी होती आणि हातात शंकरपाळे फुलून कितपत मोठे झालेत तुम्ही बघू शकता. छान याला पापुद्रे आलेले आहेत आणि छान लेयर्सही पडत आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे थोडेसे कुरकुरीतही मला जाणवत आहे, पण मी यांना अजून थोडंसं ब्राऊन करणार आहे. हे बघा आपले शंकरपाळे अशा प्रकारे बनवून रेडी आहे. असा ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला फ्राय करायचं, म्हणजे खायला छान कुरकुरीत लागतात. तर तुम्ही बघू शकता आपली शंकरपाळी ही बनवून रेडी झालेली आहे. खूप छान वास सुटलेला आहे सर्वत्र आणि अतिशय पौष्टिक आहे ही खायला. मैद्याच्या शंकरपाळ्यांपेक्षा तुम्ही ह्या दिवाळीला अशी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि फ्रेंड्स तुम्ही ही शंकरपाळी केल्यानंतर तुमची शंकरपाळी कशी झाली, घरातल्यांना कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या हिंदी चॅनलवर ही रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज या रेसिपीला मिळालेले आहे. सर्वांना खूप आवडली होती ही रेसिपी, म्हणून मी आज मराठीत खास तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि आपल्या सोनस रेसिपी मराठीलाही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया फ्रेंड नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.